मी स्वतःसाठी कडक चहा बनवत होतो, पण वारंवार सोनाक्षीचा विचार मनात येत होता. जर ती इथे असती तर मला स्वतः चहा बनवायला लागला नसता. उलट तिने मला चहा करून दिला असता आणि सोबत भजीही तळून दिली असती. कारण बाहेर जबरदस्त वादळी पाऊस पडत होता. वारंवार खिडक्यांचे पडदे त्या वाऱ्यामुळे तडफडत होते. जणू काही आजच सगळा पाऊस कोसळणार होता. मी चहाचा कप हातात घेतला आणि माझ्या खोलीकडे जाण्यासाठी वळलो. लिव्हिंग रूममध्ये लावलेल्या मोठ्या घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते. सोनाक्षी आणि पंकज माहेरी गेले होते आणि आज त्यांना जाऊन 3रा दिवस होता. संपूर्ण घर ओसाड आणि उदास वाटत होतं. असो, मी माझ्या खोलीकडे जाण्यासाठी निघालो, जेणेकरून चहा पीत पीत ऑफिसचं काही काम करू शकेन. माझी खोली 2ऱ्या मजल्यावर होती. जसेच मी पहिल्या पायऱ्या चढायला लागलो, अचानक डोअरबेल वाजली. माझे पाय थबकले. इतक्यात जबरदस्त वादळात कोण असू शकतं? सोनाक्षी तर एवढ्या लवकर परत येणार नाही. आणि शिवाय ती माझ्याशिवाय कशी येईल? तिला आणायला मलाच जावं लागेल. मी मनात अशा विचारात गुरफटलं होतं. कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. मी कप सेंटर टेबलवर ठेवला आणि दाराकडे गेलो. एंट्रन्सपासून मुख्य गेटचं अंतर कमी होतं, पण तरीही मी भिजलोच होतो. काय संकट आहे? कोण आहे इतक्या या वेळेला? मी नाराज स्वरात म्हणालो, कारण बेल वाजवणारा जणू बटन सोडायला विसरलाच होता. मी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून सुन्न झालं. समोर एक अनोळखी मुलगी उभी होती, अंदाजे 25 वर्षांची. तिचं पूर्ण शरीर भिजलेला होता. तिचे कपडे तिच्या शरीराला चिकटले होते आणि ती दुपट्ट्याचीही पर्वा करत नव्हती. तिच्या ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब जमिनीवर आणि कपड्यांवर टपटप पडत होते. ती थरथर कापत होती. तुम्ही कोण आहात मॅडम? आणि इतक्या वादळात इथे काय करताय? मी विचारलं. ती म्हणाली, खरं तर मी ऑफिसमधून निघाले होते आणि एक रिक्षा घेतली होती, पण ती वाटेत बंद पडली. या मुसळधार पावसात दुसरे कोणतेही वाहन मिळाले नाही. कृपया मी काही वेळासाठी तुमच्या घरात थांबू शकते का? कारण पावसामुळे बाहेर उभं राहणं खूप कठीण आहे आणि वरून ही विजा इतक्या जोरात चमकत आहेत. ती थरथरत सांगत होती. मी काही क्षण विचारात पडलो. मी काय करावं हे समजत नव्हतं. मी इतका निर्दयी नव्हतो की एका असहाय्य मुलीची मदत करणार नाही. जर ती मला फक्त लिफ्ट मागत असती तर मी सहज तिला सोडून दिलं असतं. पण इथे तर ती थोडा वेळ घरात थांबायचं म्हणत होती आणि मला माहीत होतं की एवढ्या मुसळधार पावसात तिला कदाचित संपूर्ण रात्र इथेच थांबावं लागेल. मी काही बोलणार तोच एकदम जोरात विजेचा कडकडाट झाला आणि घाबरून ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मी तिला आत येण्यासाठी सांगितलं. बिचारी मुलगी, माझं काय बिघडवणार? मी म्हटलं, आत या, काही प्रॉब्लेम नाही. ती तर आत यायचीच वाट पाहत होती. मी बाजूला सरकलो आणि ती धावतच घरात आली. मीही तिच्या मागोमाग दार लावण्यासाठी गेलो, कारण पाऊस एवढा प्रचंड होता की जणू काही तो सगळं वाहून नेईन. पण मला माहीत नव्हतं की हा पाऊस माझं सुख, माझी शांतता आणि माझं सगळं काही स्वतःसोबत वाहून नेणार आहे. कारण ही रात्र माझ्या आयुष्यातली अशी रात्र ठरणार होती जी मृत्यूनंतरही मला घाबरवेल. कारण ही भलाई माझ्या गळ्यात अडकणार होती. मी तिला लिव्हिंग रूममधील सोफ्यावर बसायला सांगितलं. ती पूर्ण भिजलेली होती. ती म्हणाली, तुमचा सोफा खराब होईल. मी म्हणालो, काही हरकत नाही, खाली टॉवेल ठेवा, मी टॉवेल आणतो. ती म्हणाली, मी एखाद्या खोलीत जाऊन कपडे बदलू शकते का? मी म्हणालो, हो का नाही, ही शेजारची खोली रिकामी आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. ती म्हणाली, ठीक आहे, पण माझ्याकडे कपडे नाहीत. तिचा पर्स एका कोपऱ्यात ठेवलेला होता. मी कपाळावर हात मारला. मी किती मूर्ख आहे. थांबा, मी बायकोचे कपडे आणतो, ते घालून घ्या. ती म्हणाली, खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप चांगले आहात. आज तुम्ही माझ्यावर खूप मोठा उपकार केलाय. मी म्हणालो, काही हरकत नाही, माणूसच माणसाच्या उपयोगी यायला हवा. ती अजूनही थरथरत होती. वाटत होतं तिला खूप थंडी वाजत आहे. मी टॉवेल आणि कपडे घेण्यासाठी माझ्या खोलीत गेलो आणि ती शेजारच्या खोलीत खाली उतरली. माझा चहा खाली लिव्हिंग रूममधील टेबलावर ठेवलेला होता, पण तो आता थंड झाला होता. काही हरकत नाही, मी परत बनवू शकतो. ती मुलगी खूपच क्रूश दिसत होती. कदाचित सोनाक्षीचे कपडे तिच्यासाठी थोडे सैल होतील, कारण सोनाक्षीचे शरीर भरदार होते. मी तिच्यासाठी एक सुयोग्य ड्रेस निवडला आणि टॉवेल घेऊन त्या खोलीत जाण्यासाठी निघालो, जिथे मी तिला जाण्यास सांगितले होते. माझ्या मनात विचार आला, कोण असेल ही मुलगी? कुठून आली असेल? अशा हवामानात का भटकत होती? तिची अवस्था पाहून मला तिच्यावर दया आली होती. मी माझ्याच विचारांत गुंतलो होतो आणि त्यामुळे मी दरवाजा ठोठावल्याशिवायच आत गेलो. पण जसेच मी आत गेलो, समोरील दृश्य पाहून माझे पाय जागेवरच थबकले. मी जोरात हादरलो. सोनाक्षीचे कपडे माझ्या एका हातात होते
आणि दुसऱ्या हातात टॉवेल होता, पण ते दोन्ही हातातून खाली पडले. कारण ती मुलगी माझ्या कल्पनेपेक्षा वेगळीच निघाली. तिने आपले कपडे काढून जमिनीवर ठेवले होते आणि ती सोफ्यावर अर्धवट झोपल्यासारखी होती. सुदैवाने तिचा चेहरा माझ्या विरुद्ध दिशेला होता, पण तिच्या शुभ्र आणि मोकळ्या पायांचा अर्धा भाग सोफ्याच्या बाहेर झुकलेला होता. ती आपल्या हनुवटीला सोफ्याच्या सीटवर टेकवत दरवाजात उभी असलेल्या मलाच पाहत होती. मी खूपच लाजिरवाण्या स्थितीत अडकलो होतो. मला आत येताना दरवाजा ठोठवायला हवा होता. मी स्वतःला स्पष्ट करत म्हटले, सॉरी, आणि लगेच तिथून बाहेर पडायला वळलो. पण ती म्हणाली, 1 मिनिट थांबा. जे कपडे तुम्ही जमिनीवर टाकले आहेत ते मला द्या. मी उठू शकत नाही. मी पहिल्यांदा अशा परिस्थितीत सापडलो होतो. एक पूर्णपणे अनोळखी मुलगी, जिला मी पहिल्यांदाच भेटलो होतो. ती माझ्याच घरात माझ्या खोलीत अशा स्थितीत होती आणि मलाच कपडे द्या म्हणून सांगत होती. मला कळत नव्हते की मी परत फिरावे की तिच्या हातात कपडे द्यावे. पण काहीशी गुंग स्थितीत मी जमिनीवरील कपडे आणि टॉवेल उचलले. माझ्या नजरा खाली ठेवत सावकाश तिच्या दिशेने गेलो. माझ्या हृदयाचे ठोके जोरात वाढले होते. मी एक सभ्य मुलगा होतो. माझ्या नजरेत कधीही कोणत्याही परस्त्रीविषयी वाईट भावना नव्हती, कारण मी फक्त सोनाक्षीवरच प्रेम करत होतो. तीच माझी पत्नी होती, जी मला मनापासून प्रिय होती. सोनाक्षीशिवाय मी कधीही कोणत्या स्त्रीकडे पाहिले नव्हते. पण आज मला एका अशा परिस्थितीला सामोरे जावं लागत होते, जे नको असतानाही माझ्या वाट्याला आले होते. मी मनाशी ठरवले, तिला कपडे देऊन लगेच बाहेर निघून जाईन. पण मला माहीत नव्हते की आता माघारी जाण्यासाठी कुठलाही मार्ग उरलेला नव्हता. मी जसे तिला कपडे दिले, तिने मुद्दामच माझ्या मनगटाला अलगद दाबले आणि माझ्या संपूर्ण शरीरात एक प्रकारची झिणझिणी पसरली. ती चेहऱ्याने निष्पाप आणि सभ्य कुटुंबातील वाटत होती आणि म्हणूनच मी तिची मदत केली होती, कारण ती खूप असहाय्य आणि लाचार वाटत होती. मी तिच्याकडे पाहत नव्हतो, पण ती मात्र मला टक लावून पाहत होती, याची मला पूर्ण जाणीव होती. तिच्या नजरेत एक विचित्र प्रकारचे वेड आणि आक्रमकता होती, ज्यामुळे मी अस्वस्थ होऊ लागलो. मी मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागलो. काय संकट गळ्यात बांधून घेतले मी. तिने कपडे घेत म्हणाली, मला आणखी एका गोष्टीची गरज आहे. ती तुम्ही देऊ शकता का? मी आश्चर्यचकित होत तिच्या डोळ्यांत पाहिले आणि विचारले, काय हवे आहे? ती म्हणाली, ब्रा, कारण माझे ब्रा ओले झाले आहे आणि मी ते जमिनीवर टाकले आहे. अनायसे माझ्या नजरा तिच्या कपड्यांकडे वळल्या, जे जमिनीवर कपड्यांच्या गठ्ठ्यासारखे पडले होते. त्यावर तिचा काळसर ब्रा पडलेला होता. मी स्वतःलाच शिव्या घालू लागलो आणि लगेच नजर खाली झुकवली. आता तर मी पूर्णपणे लाजून गेलो होतो. मी एक पुरुष होतो, पण इतका बेशरम नव्हतो जितकी ती मुलगी होती. तिला अशा विनंती करण्याची गरजच काय होती? आता मात्र मला तिचा राग यायला लागला, पण मी माझा आवाज संयत ठेवत म्हणालो, सॉरी, मी ते आणू शकत नाही, कारण मला माहीत आहे की माझी पत्नी अशा गोष्टी कुठे ठेवते. तसेही कदाचित माझ्या पत्नीचे कपडे तुम्हाला मोठे होतील. मी तिच्या समोर ठेवलेल्या कपड्यांकडे इशारा करत तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती निशर्मपणे म्हणाली, तुमच्या पत्नीला लठ्ठ म्हणायचे आहे का? अरे वा, तुम्ही तर खूप हँडसम आहात. मग तुम्ही अशा जाड्या बायकोसोबत कसे कम्फर्टेबल असाल? तिच्या अशा बेशिस्त आणि असभ्य प्रश्नांमुळे माझ्या संतापाचा कडेलोट झाला. आता हात तिच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्यासाठी शिवशिवू लागला. तिला ताबडतोब घराबाहेर काढून द्यावे असे वाटले, पण अजूनही बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मीच तिला आत यायला सांगितले होते, त्यामुळे मी तिला अशा अवस्थेत बाहेर टाकू शकत नव्हतो. मी तिच्याकडे संतापाने पाहिले आणि कठोर शब्दात म्हणालो, बरं होईल की तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी माझ्याशी बोलू नका. माझ्यासाठी कोण योग्य आहे आणि कोण नाही हे मला चांगले ठाऊक आहे. कृपया पटापट कपडे बदला आणि पाऊस थांबण्याची वाट पहा. पाऊस थांबताच मी तुम्हाला दरवाजापर्यंत सोडतो. इतके बोलून मी मोठ्या पावलांनी खोलीबाहेर पडलो. बाहेर येताच माझा प्रचंड संताप झाला होता. मी आज प्रथमच अशा बेशरम आणि उद्धट मुलीला भेटत होतो, जिच्यात कसलेही भान नव्हते. मी अशा प्रकारच्या मुलीला पहिल्यांदाच भेटत होतो, जी इतकी बिनधास्त आणि उद्धट होती. तिच्यात कोणत्याही प्रकारचा संकोच नव्हता. असो, आता ही रात्र जशी तशी काढावी लागेल आणि सकाळ होताच मी तिला इथून पाठवून देईन. मी किचनमध्ये गेलो आणि पुन्हा कॉफी बनवू लागलो, कारण माझी कॉफी आता थंड झाली होती आणि डोकंही प्रचंड दुखत होतं. मग विचार केला, तिच्यासाठीही 1 कप बनवावा. जरी ती उद्धट असली तरीही ती माझी पाहुणी होती आणि थंडीने गारठत होती. मी इतकाही निर्दयी होऊ नये म्हणून 2 कप कॉफी बनवल्या आणि यावेळी तिच्या दरवाजावर टकटक करायला विसरलो नाही. मी आत गेलो तर तिने सोनाक्षीचा ड्रेस घातला होता. तिचे लांब केस अजूनही ओले होते, जे तिने एका बाजूला घेतले होते. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मला या क्षणी कॉफीची खूप तल्लप झाली होती आणि तुम्ही अगदी माझं मन वाचलं.
मी चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून तिच्याजवळ गेलो आणि एक कप तिच्या हातात देत म्हणालो, तुम्ही कॉफी घ्या आणि अजून काही हवं असेल तर सांगू शकता, नाहीतर मी माझ्या खोलीत जातो. तुम्ही आज रात्री इथेच राहा आणि सकाळ होताच जाऊ शकता. ती माझ्याकडे पाहून पुन्हा हसली. तिच्या डोळ्यात काहीशी शरारत आणि खेळकरपणा होता, पण मी दुर्लक्ष केलं. ती म्हणाली, तुम्हीही माझ्यासोबत बसा ना, एकत्र कॉफी पिऊया. माझ्यासोबत तुम्हाला कंटाळवाणी वाटणार नाही आणि तुम्हाला ही कॉफी संपवूनच झोपायचं आहे ना, तर तोपर्यंत माझ्याशी थोडं गप्पा मारू शकता. ती खूपच सहज बोलत होती, पण मी म्हणालो, नाही थँक्यू, मला ऑफिसचं काम आहे, मी माझ्या खोलीत जातोय. ती लगेचच म्हणाली, तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता? मी उत्तर दिलं, मी नोकरी करत नाही, माझी स्वतःची कंपनी आहे. ही एक गेमिंग कंपनी आहे, ज्याचं मुख्य कार्यालय चीनमध्ये आहे आणि भारतामध्ये फक्त एकच शाखा आहे, ज्याचा CEO मी आहे. मी सहजच हे सांगून टाकलं आणि ती आश्चर्याने मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, अरे वा, मला स्वतःलाही गेम्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. तिने अचानक माझ्या कंपनीचं नाव घेतलं आणि मी आश्चर्यचकित झालो. ती म्हणाली, मी एकदा तिथे नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला होता, पण कदाचित मी पात्र नव्हते म्हणून निवड झाली नाही. त्यामुळे मला दुसरीकडे नोकरी मिळाली, कारण मी संगणक क्षेत्रात चांगली आहे. ही मुलगी बिनधास्त तर होतीच, पण हुशारही वाटत होती. मनात नसताना मी सोफ्यावर बसलो. विचार केला, कॉफी संपवून निघून जावं. मी अजून 2-3 घोट घेतले होते. तोच ती म्हणाली, मला एक ग्लास पाणी मिळेल का? खूप तहान लागली आहे. मी म्हणालो, हो हो, का नाही, मी लगेच आणतो. मला स्वतःलाही कळेना, पण अचानक माझा मूड चांगला झाला होता. कदाचित तिला समोरच्याला आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवायचं तंत्र चांगलं अवगत होतं. मी उठून बाहेर आलो आणि किचनमध्ये जाऊन तिला एक ग्लास पाणी आणलं. मी खोलीत परत गेलो तर ती सोफ्यावर बसून कॉफीचे घोट घेत होती आणि समोरच्या भिंतीवरील एका चित्राकडे विचारमग्न नजरेने पाहत होती. ती म्हणाली, तुम्हाला पेंटिंगचं खूप वेड आहे, नाही का? मी म्हणालो, हा माझा शौक नाही, माझ्या पत्नी सोनाक्षीचा आहे. ही पेंटिंग तिने स्वतःच्या हातांनी काढली आहे, कारण ती एक आर्टिस्ट आहे. मी प्रेमाने आणि हसत तिच्याबद्दल सांगितलं आणि ती एकदम स्तब्ध झाली. ती म्हणाली, वा, कमाल आहे, तुमच्या पत्नीला तर खूपच छान चित्रकला येते. खरंच तुम्हा दोघांची जोडी एकदम परफेक्ट आहे. आणि सॉरी, मी जरा आधी तुमच्या पत्नीबद्दल जे काही बोलले त्याबद्दल माफ करा. माझ्या मनात तिच्याबद्दल जो थोडा राग होता तो एका क्षणात नाहीसा झाला. मी तिची माफी स्वीकारली आणि पुन्हा माझ्या कॉफीचे घोट घ्यायला सुरुवात केली. ती माझ्याशी असं बोलत होती जणू आम्ही खूप वर्षांनी भेटलेल्या जुन्या मित्रासारखे होतो. मी ऑफिसमध्येही माझ्या एम्प्लॉईंशी मैत्रीपूर्ण गप्पा मारायचो. माझ्या काही महिला सहकाऱ्यांशीही चांगली मैत्री होती, त्यामुळे तिच्याशी बोलताना मला काहीही विचित्र वाटलं नाही. ती तिच्या स्ट्रगलबद्दल सांगत होती. म्हणाली, मी एका गरीब कुटुंबातून आले आहे, पण मेहनतीच्या जोरावर या टप्प्यापर्यंत पोचले आहे. मी म्हणालो, मला मेहनतीच्या जोरावर यश मिळवणारी माणसं खूप आवडतात. मी अशा लोकांचे प्रयत्न नेहमीच कौतुकाने पाहतो. ती हसली. तिच्या हसण्यात एक विचित्र गूढता होती. तिचे डोळे खूप खोल वाटत होते, जणू त्यात अनेक रहस्य दडलेली होती. ती काही साधी सोपी मुलगी वाटत नव्हती. मी कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि अचानक मला काहीसं नशेसारखं चढू लागला. कॉफी प्यायल्यानंतर मी सहजा ताजेतवाना होत असे, पण आता माझं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. डोळ्यासमोर काळोख दाटत होता. कदाचित काल रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे मला पुरेशी झोप मिळाली नव्हती आणि त्यामुळे आता अचानक झोप अनावर झाली होती. मी चांगली झोप घेतली नव्हती, त्यामुळे मला झोप येत होती. पण मी तिथून अचानक उठून जाऊ नये असं मला वाटत होतं, कारण तिला वाईट वाटू नये. म्हणून मी नाईलाजाने माझा कॉफीचा कप संपवत तिथेच बसून राहिलो. पण ती मात्र खूपच ताजीतवानी वाटत होती. ती म्हणाली, तुम्हाला झोप येते? मी म्हणालो, असं वाटतंय, पण तुम्ही ही कॉफी संपवून झोपा. खोलीत हीटर सुरू असल्यामुळे वातावरण उष्ण झालं होतं आणि बाहेर जोरदार पाऊस पडत होता. मला जाणवलं ती हळूहळू माझ्या जवळ येत आहे. मी वारंवार डोळे चोळत होतो. असं कधीच झालं नव्हतं की मी असं बसल्या बसल्या डुलायला लागेन. अचानक माझ्या हातातला कॉफीचा कप हलायला लागला आणि तिने तो पुढे होऊन पकडून जमिनीवर ठेवला. पण तिचे हात अजूनही माझ्या हातांवरच होते. तिच्या लांबसर बोटांनी ती माझ्या तळव्याच्या मागील बाजूस हळुवारपणे फिरवत होती आणि मी थांबवायचं असूनही थांबवू शकत नव्हतो. माझा मेंदू बधीर झाला होता. माझ्या लक्षातच येत नव्हतं की हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे, कारण ती आता माझ्या अगदी जवळ येऊन चिकटली होती. तिचं अस्तित्व पूर्णपणे माझ्या शरीराला स्पर्श करत होतं. मी जणू एका क्षणात निर्जीव झालो होतो.
मी बोलण्याची, हलण्याची, काही प्रतिक्रिया देण्याची क्षमता गमावली होती. माझ्या मेंदूत विचित्र गोंधळ सुरू झाला. ती मुलगी आता सीमारेषा ओलांडत होती. मी तिला दूर करायचं ठरवलं. तिला थांबवायचं होतं. मला सांगायचं होतं की मी माझ्या पत्नीला धोका देऊ शकत नाही. पण तिचा वेडसर हट्ट थांबत नव्हता. मी स्तब्ध होऊन हे सगळं सहन करत राहिलो. खिडक्यांच्या बाहेर पाऊस जोरात पडत होता. बाहेरचं वादळ शांत झालं होतं, पण माझ्या आतलं वादळ अजूनही संपलेलं नव्हतं. असं वाटत होतं की माझ्या आयुष्याची सगळी शुद्धता वाहून गेली आहे. सकाळी अचानक माझी झोप उघडली. मी सोफ्यावर आडवा तिडवा पडलेला होतो. माझी शर्ट खाली पडली होती. माझं डोकं जड झालं होतं आणि मला समजतच नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय घडलं आहे. पण काही क्षणांतच माझ्या लक्षात आलं आणि मी झटकन उठलो. माझी अवस्था पाहून मी हादरलो. पटकन एक चादर ओढली, कारण माझ्या अंगावर कपडेच नव्हते. मी त्या सोफ्यावर कोसळून पडलो. माझं सगळं एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं. माझ्या प्रतिष्ठेचा पार वाटोळं झालं होतं. माझ्या स्वाभिमानाला जबरदस्त धक्का बसला होता. त्या मुलीचा विचार मनात आला, जिने मला तिच्या विकृत वेडाच्या तावडीत ओढलं होतं. मी इकडे तिकडे पाहिलं, पण खोली रिकामी होती, अगदी माझ्या मनासारखी. मी नाईलाजाने उठून बाहेर जायला लागलो. अजूनही माझं डोकं फिरत होतं, शरीर दुखत होतं. समोरच्या भिंतींवर एक मोठा आरसा होता. मी माझं प्रतिबिंब पाहिलं आणि माझ्या तोंडून किंकाळी निघायची बाकी होती. माझ्या शरीरावर सगळीकडे नखांचे ओरखडे होते. चेहऱ्यावर जखमा होत्या. ती मुलगी नाही, तर एखादी रानटी वाघीण होती, जिने मला फाडून ठेवलं होतं. माझ्या मनात आलं की तिला शोधून तिचा गळा दाबून टाकावा. मी तिला माझ्या घरी आसरा दिला आणि तिने माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकली. माझ्या पाठीवर सुद्धा नखांचे खोल ओरखडे होते. हे ओरखडे कधी ना कधी भरतील, पण माझ्या मनावर उमटलेला घाव कधीही भरून येणार नव्हता. मी माझी पत्नी सोनाक्षीचा विचार केला. मी तिला मनापासून प्रेम करतो आणि कधीही तिला फसवू शकत नाही. मी तिला काय उत्तर देणार? ती माझ्यावर विश्वास ठेवेल का? कारण आपल्या समाजात असं घडलं नाही की एखादी स्त्री जबरदस्तीने एखाद्या पुरुषावर तसं काही करेल आणि तो निर्दोष राहील. नेहमी पुरुषालाच दोष दिला जातो. मी ठरवलं की मी त्या मुलीला शोधून विचारणार की मी तुझं काय वाईट केलं होतं. मी फक्त एक मदत केली होती आणि तिने माझ्या आयुष्याचा खेळ केला. पण मी हे सगळं सोनाक्षीला सांगू शकत नव्हतो. ती कदाचित माझ्यावर प्रेम करत असेल, पण विश्वास ठेवेल का? आणि जर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला कायमचं सोडून गेली तर? मी तर काही दिवसही तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. संपूर्ण आयुष्य कसं जगणार? त्या अनोळखी मुलीबद्दल आता मला तीव्र तिरस्कार वाटू लागला होता. ती काही मानसिक रुग्ण असावी किंवा एखादी वेडसर स्त्री, जिने मला तिच्या वेडाच्या विडख्यात ओढलं होतं. संपूर्ण दिवस मी सुन्न अवस्थेत बसून राहिलो. माझ्या व्यक्तिमत्वाचा आत्मविश्वास पूर्णपणे कोलमडून गेला होता आणि माझ्या पुरुषी अहंकाराला खोल जखम बसली होती. पण मला अजूनही कल्पना नव्हती की माझे आयुष्य लवकरच एका भयानक वादळाच्या तडाख्यात सापडणार आहे. कारण त्या मुलीने फक्त एवढ्यावरच समाधान मानले नव्हते. दुपारी 3 वाजता मला सोनाक्षीचा कॉल आला. काही क्षण मी मोबाईलच्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहिलो. समजत नव्हते की तिला कसे उत्तर द्यावे. कुठे माझ्या आवाजातून ती माझ्या आतल्या हलाखीची जाणीव करून घेणार नाही ना? पण मला कॉल उचलायचाच हवा होता, नाहीतर ती माझी काळजी करेल. मी स्वतःला अगदी सामान्य दाखवले आणि सहज म्हणालो, सोनाक्षी, काय झालं? कशी आहेस? फोन का केलास? ती थोड्या नाराज स्वरात म्हणाली. म्हणजे काय? मी तुला कॉल करू शकत नाही का? तू तर दिवसभर माझी चौकशी केली नाहीस, नाहीतर प्रत्येक अर्ध्या तासाला फोन करून विचारत असायचास. ती असे बोलली आणि माझ्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखे वाटले. मी लगेच उत्तर दिले, अगं, ऑफिसच्या कामात थोडा बिझी होतो, तुला तर माहिती आहे. ती म्हणाली, लवकर घरी ये, मला आणि पंकजला न्यायला ये. तुझा मुलगा तुला खूप मिस करत आहे. मुलाच्या निमित्ताने ती स्वतःचाही उल्लेख करत होती, पण ती हे स्पष्ट बोलणार नव्हती. माझ्या ओठांवर एक दुःखी स्मित उमटले. मी तिला म्हटले, 2-3 दिवस तिकडे राहा. अशी काय घाई आहे? ती आश्चर्यचकित झाली, कारण तिला माझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. ती म्हणाली, म्हणजे आता तुला माझ्याविना राहायला सवय झाली वाटतं, नाहीतर तू सतत माझ्याभोवती फिरत असायचास. मी हलकंसं असत म्हणालो, म्हणूनच तुला थोडा आराम द्यायचा विचार केला. ती म्हणाली, नाही, मी खूप आराम केला. तू लवकर ये आणि घेऊन जा. इतके बोलून तिने फोन कट केला आणि मी एका विचित्र कोंडीत सापडलो. या अवस्थेत मी सोनाक्षीला सामोरे जाऊ शकत नव्हतो. माझ्या जखमा अजूनही ताज्या होत्या. शरीरभर ओरखड्यांचे व्रण होते आणि माझ्या हातम्याला जे घाव बसले होते
ते कदाचित कधीही भरून निघणार नव्हते. मी एकदम डोकं धरून बसलो आणि पुन्हा ढसाढसा रडू लागलो. देवा, तू मला कसल्या कठीण परीक्षेत टाकला आहेस. जर मी माझ्या बायकोला सत्य सांगितले तर कदाचित मी तिला कायमचे गमावून बसेन, कारण ती शेवटी एक स्त्रीच होती. आणि माझा 2.5 वर्षांचा मुलगा, त्याला मी कसे तोंड देणार. मी गुन्हेगार नव्हतो, पण तरीही एक अपराधी बनून गेलो होतो. मी निश्चयाने उठलो, गाडीची चावी घेतली आणि आरशासमोर उभा राहिलो. माझा चेहरा एकाच रात्रीत कोसळल्यासारखा वाटत होता. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे पडली होती. पण मला सोनाक्षीला घ्यायला जायचेच होते. जाण्यापूर्वी मी सारे पुरावे नष्ट करून टाकले, कारण ती मुलगी तिचे कपडे तिथेच सोडून गेली होती आणि सोनाक्षीच्या कपड्यांमध्ये घरातून बाहेर पडली होती. मी तिचे कपडे उचलले, त्यावर तेल ओतले आणि आगीत जाळून टाकले. खोली नीटनेटकी करून ठेवली, जणू काही घडलेच नव्हते. पण मी मात्र तिथे नव्हतोच. आणि मग मी सोनाक्षीला घ्यायला गेलो. परत येताना ती माझ्याकडे पाहून म्हणाली, काय झाले आहे तुम्हाला? तुम्ही 3 रात्रीत इतके अशक्त कसे झालात? मला माहीत होतं की माझ्या वियोगात तुम्ही खूप तडपला असाल, पण इतक्या खराब स्थितीत असाल याचा मला अंदाज नव्हता. ती माझ्या केसांमध्ये बोटे फिरवत होती आणि मी ड्रायव्हिंग करत असताना हलकंसं हसत होतो. मी तिला म्हणालो, पाहिलंस ना बायकोशिवाय नवऱ्याची काय अवस्था होते? ती हसून म्हणाली, जर असे असेल तर मी तुला कधीच सोडून जाणार नाही. ती माझी अवस्था पाहून उदास झाली आणि माझे मन अजूनच जखमी झाले. आमचा मुलगा पंकज तिच्या मांडीवर खेळत होता. आम्ही एक परिपूर्ण कुटुंब होतो, आदर्श जोडपे. कारण लग्नानंतर आमच्यात एकदाही भांडण झाले नव्हते. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो, एकमेकांवर जीव तोडून प्रेम करत होतो. आणि जेव्हा आमच्या प्रेमाची खूण म्हणून पंकज या जगात आला, तेव्हा आमची मने अधिकच घट्ट जुळली. तरीही नवरा बायकोचे नाते काचेप्रमाणे असते. एक छोटासा तडा बसला की ते तुकडे तुकडे होते आणि त्याच्या काचा डोळ्यांमध्ये रुततात. आणि मग जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, त्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजले होते. पंकज झोपला होता, म्हणून मी त्याला खोलीत नेऊन बेडवर झोपवले. सोनाक्षी किचनमध्ये चहा बनवायला गेली. जेवण तर आम्ही बाहेरूनच करून आलो होतो. मी तिची वाट पाहत असतानाच अचानक दरवाजाची बेल वाजली. माझ्यात उठून पाहण्याची ताकद नव्हती. मी मनातच म्हटले, सोनाक्षी, पाहिलंच की कोण आहे. थोड्या वेळाने सोनाक्षी परत आली. तिच्या हातात एक मोठा लिफाफा होता. ती म्हणाली, अमित, कदाचित तुझा एखादा पार्सल आलेला आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणालो, पण मी तर काही ऑर्डर केले नाही आहे. ती म्हणाली, माहीत नाही, उघडून पाहते. तिने लिफाफा उघडताच त्यातून काहीतरी खाली पडले. मी ते पाहिले आणि माझे डोळे विस्पारले. माझे होश उडाले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी कधीही उभा राहू शकणार नाही असे वाटले, कारण माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. माझे प्रेम वाळूसारखे माझ्या मुठीतून निसटत चालले होते. आणि सोनाक्षी जखमी डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती, जणू तिलाही विश्वास नव्हता की हे सर्व काय आहे. आणि मी असं झालो होतो की मला कापलं तरी अंगात रक्त नाही. मी हळूहळू तिच्या जवळ चालू लागलो आणि ती एक एक पाऊल माझ्या दूर जाऊ लागली. याआधी की मी तिला काहीतरी समजावून सांगेल, ती रडत धावत रूममध्ये गेली आणि जोरात दरवाजा बंद केला. असं वाटलं जणू माझं सर्व सुख एका क्षणात विरलं. तर यापुढे काय झालं हे पहा आपल्या या कथेच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.